होते की मी महायुतीत जर गेलो असतो तर मला मंत्रिपद मिळालं असतं, अशी जयंत पाटलांची चर्चा होते। शेवटी आता त्यांच्या हे लक्षात आलं असेल की आपण चूक केली म्हणून आपण गेलो नाही, कारण की ते आले असते तर ते ज्येष्ठ नेते होते, साहजिक ते मंत्री झालेच असते, त्यांच्या मनात तथ्य आहे। उदय सामंत जे आहेत शिंदे गटाचे, त्यांच्यात आणि संदीप देशपांडे अमित खोपकर यांच्यात एक तास बैठक पार पडलेली आहे काल। परत शिंदे गटासोबत येण्याची काहीतरी शक्यता वर्तवली जाते। कोणाची? मनसे। हे बघा, मनसे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकाच विचाराचे आहेत। शिवसेना असो मनसे असो हे सगळेजण एका विचाराचे असल्यामुळे साहजिक काही सांगता येत नाही। ते बैठकमध्ये काही त्यांची चर्चा झाली असेल आणि चर्चा झाली तर काही दिवसांनी ती बाहेर येईल। आता भारतीय जनता पार्टीने त्यांच्या उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे आणि त्यांना जे योग्य उमेदवार वाटले त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे। महाआघाडी म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करू। पण निलेश लंके जे आहेत ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे आज। अजित पवार गटात शक्यता आहे, अजून प्रवेश केलेला नाही। उमेश पाटील यांचं तिकीट मात्र कापलं गेलं, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। आम्हाला तर काय, जो उमेदवार दिला असता आम्ही त्याचं काम केलं असतं। तो एकनाथ खडसेंनी पण दावेदारी आहे म्हटलेलं आहे, परत रोहिणी खडसेंचं पण नाव समोर रावेल म्हटलं, काय सांगणार? आता तो राष्ट्रवादीमध्ये ते कोणाला उमेदवारी देतात त्याच्यावर अवलंबून आहे। आता शेवटी बारामतीकडे म्हणजे ननन आणि वहिनी याच्यात लढाई होती आहे निवडणुकीची, त्याप्रमाणे इथेही होऊ शकते, काही सांगता येत नाही। मायकाला संविधान बदलू शकत नाही असं म्हटलं आहे त्यांच्या वक्तव्यात। त्यांचं म्हणणं बरोबर आहे। संविधानाच्या बाबतीमध्ये कोणीच असं कोणी वक्तव्य केलेलं नाही, हा या सगळ्या अफवा आहेत। टीका होती की भाजप संविधानाच्या विरुद्ध। नाही, बिलकुल नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।